हॅलो गुड इव्हिनिंग। आता आम्ही निघालो होतो त्र्यंबकेश्वरला। तर खूप छान वातावरण। कसं वाटलंय मिसळ खाऊन? सगळ्यांनी खूप छान एन्जॉय घेतलाय ना? समोर ना झाड पडलंय त्यामुळे गाडी थांबलीये। गर्दी थोडीशी। आता जेसीबी आलाय झाड उचलायला। जेसीबी आलाय झाड उचलायला। तर झाड पडलं होतं ना, ताई शूटिंग घ्यायला गेलेल्या होत्या। तर निघालेलं होतं आता जेसीबीने झाड। तर वातावरण पण खूप छान झालेलं होतं, मस्त ढगाळ वातावरण होतं आणि अशा वातावरणात फिरण्याची मजा काही वेगळीच असते। तर मिस्टरांना असं क्लायमेट असलं की खूप जास्त आवडतं। आम्ही ना आज साधना मिसळला खूप सारा एन्जॉय केला। त्यानंतर आम्ही निघालो होतो त्र्यंबकेश्वरला। त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही स्वामींच्या दर्शनाला पण गेलो होतो आणि फायनली आता आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलेलो होतो। आलोय आता आम्ही त्र्यंबकेश्वरला। दर्शनाला चाललोय आता। चला, दिवसापासून मागून एंट्री खूप छान आहे। आता त्यांनी करेल। मी आता दोनदा आले ना। मग काय हा छान। गर्दी नाही आहे बरं का। आम्ही दर्शनासाठी 1 ते 1.5 तास लागणार होता। तर जास्त गर्दी असले की ह्या साईडच्या बाऱ्या दिसताय ना, त्या पण ओपन असतात। तर आज काही एवढी गर्दी नव्हती। दुसऱ्या का तिसऱ्या हॉलपासून नंबर होते आमचे। मिसळ खाल्ल्यानंतर वेदांची मिसळ दिली। काय वाटतंय? छान दिसतंय वेदांसाठी। घेऊन आलंय का फुलं? छान छान। आम्ही पुढे आलो होतो आणि मिस्टर आहे ना मागणं येत होते, गाडी लावायला पार्क करायला गेले होते। तर येताना मस्त पूजेचं साहित्य घेऊन आलेले होते। दर्शनासाठी ना भरपूर अशी गर्दी झालेली होती। तर तुम्ही बघू शकता इथे हॉल भरलेला होता। असे 2 हॉल होते। छान आहे ना? एसी मध्ये वेदांतला कसं वाटतंय? गारगार वाटतंय। आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय। आम्ही पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरला आलोय। मागच्या वेळेस जेव्हा मी भाऊसोबत आली होती तेव्हा खूप पाऊस होता, पण यावेळेस काही कसं नाही आहे। गरम तर होत आहे भरपूर, पण पाऊस काही नाही आहे। तर आमच्या वेदांनी मस्त गंध वगैरे लावला आहे। खूप छान दिसू राहिले वेदांत। सगळ्यांना हाय वगैरे करा ना काहीतरी। मंदिराच्या बाहेर ना डोंगर दिसत होते, खूप छान वाटत होतं। ए अगं पप्पांना गरम होतंय, तू खाली उतर। हा कशी बसली? कशी बसली अंशू? हाय कर, हाय हाय कर ना सगळ्यांना। इकडे इकडे गुड मॉर्निंग नाही झाली, आफ्टरनून आहे। मंदिराच्या बाहेर आहे ना मस्त सगळेजण आहे ना काही फोटोशूट करत होते। तर दर्शन केल्यानंतर आहे ना ह्या साईडला परिसरात जातं, तर छान फोटोशूटसाठी जागा आहे। तर आता आहे ना आम्ही मंदिरात एंट्री केलेली होती। हा मंदिराचा गाभारा आहे। तर खूप छान गाभारा आहे, मस्त। मंदिरामध्ये शूटिंग घ्यायला परमिशन नाही आहे, तर मी थोडं फार घेतलं आहे शूट। हे मंदिर आहे ना खूप जुनं आहे आणि खूप पुरातन काळातलं आहे आणि दगडाचं आहे ना कोरीव काम आहे त्यावर केलेलं। तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर। तर इथले वातावरण पण छान आहे, मस्त वाटतं। संध्याताई दर्शन
दर्शन झालंय. मग गरम होत आहे आज, गरम होत आहे आज त्र्यंबकेश्वरला. नाही आता काहीच गर्दी नाही. आम्ही आलो का तेव्हा पहिल्या हॉल पासून गर्दी होती. 3 तास उभं होतो. आणि या साईडला ना एक छोटंसं तळ पण आहे. एवढं येत नव्हतं व्हिडिओमध्ये नेमकी काय आहे, पण पाणी आहे इथे एवढं माहित आहे मला पण. आणि इकडे मस्त वेदांत ताई फोटोशूट करत. काय झालं मला बसले ना शेवटी काही मला जागा दिली नाही, पण माझ्या पुरीच्या पोराने मला जागा दिली. आज तू बस, मी बाजूला बसतो. नाही रे शू शू रुशने मला जागा दिली. मस्त फोटोशूट करतोय आता इकडे सगळे पण. हा अंशू तर पहिले असते आमच्या मध्ये टीका. आमचं सगळ्यांचे ना इकडे मस्त फोटोशूट चाललेलं होतं. मिस्टर सगळ्यांचे फोटो काढत होते. तर वातावरण पण छान झालेलं होतं आणि अशा वातावरणात फिरायला खूप छान वाटतं. हवा हवा सुटली आहे छान छान. अंशूला तर खूप छान वाटत असेल. तर उत्तर प्रवेशद्वाराने आपण दर्शन केल्यानंतर बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर पण वस्तूंचे भरपूर सारे दुकानं इकडे लागलेले आहेत. आणि देवासाठी ना पूजेचं साहित्यांचे फुलं वगैरे ते पण भरपूर दुकानं ह्या साईडला लागलेले होते. आणि शिवनी ना मस्त टिळा लावलेला होता. तर त्याच्या आत्या त्याला टिळा लावत होती सुवर्णाताई. काय घ्यायचंय चला. प्रवासाने पण खराब झाले आणि कुरड्या चकल्या करून पण खराब झाले. हा ते डोंगरावरचं ओम पाणी किती सुंदर दिसत. पण उचलू नाही शकत. मोठे झाले. मी आलो होतो मस्त स्वामींच्या दर्शनाला. तर असं खूप छान आणि प्रसन्न वाटतं मंदिरात प्रवेश केल्या. तर अंशू तर निस्ती पळत सुटली. केदारनाथला अरुणात आहे तर खूप घाबरतील. केदारनाथ तुम्ही घाबरशाल पण आता, कारण की तिथं अंधार होईल ना, मग जंगल आहे ते. तर हे स्वामींचं मंदिर आहे. तर खूप छान आहे. एंट्रीच एवढी सुंदर असल्यावर मंदिर किती सुंदर असणार याचा तुम्ही विचारच करा. तर अंशू चाललेली होती. आणि स्वामींच्या कोणत्याही मंदिरात जा, पाय धुतल्याशिवाय मध्ये प्रवेश नसतो. तर छान असे मस्त दोन साईडला 2 हत्ती असे उभे होते. तर मस्त वाटत होतं. आणि इकडे ना यंत्र होते. आईन ते पण मस्त दर्शन घेत होते आता ह्या साईडला. आणि मिस्टर पण उभे होते. स्वामींच्या मंदिरात आलं की एकदम असं शांत वाटतं आणि मन एकदम सुन्न होऊन जातं. डोक्यात दुसरं काहीच विचार नसतात. त्यामुळे ना मंदिरात आलं की एकदम छान असं वातावरण असतं. तर ही ना स्वामींची पाठीमागची साईट आहे. तर खूप छान वाटत होतं. आणि ना इकडे आपले 12 महिन्याचे सण वर्षभराचे जे काही असतात ना ते सगळ्यांची तिकडे पूजा मांडलेली होती. आणि आपला देवघर व देवारा कसा असावा, म्हणजे कसे देव मांडलेले असावे हे पण त्यांनी दाखवलेलं होतं. आणि 12 महिन्यांचे सण आपले जे काही असतात ना, गणपती, गौरीपूजन, हे सगळं त्यांनी एक थोडक्यात उदाहरण दिलेलं आहे मांडून की कशा पद्धतीने साजरे करावे. तर खूप छान वाटलं हे बघून. आणि इकडे ना मंदिराला पिरामिड खूप मस्त मोठं आहे. आणि वातावरण तर छान होतं. आणि सगळे दमले होते, सगळ्यांना तहान लागलेली होती. तर जार काढला आणि सगळे पाणी पित होते इकडे. आज गुरुवारचं अरुणाताईंचं दर्शन झालंय. छान झालं आणि मनाला समाधान वाटलं का स्वामींचं दर्शन झालंय. छान वाटलंय सगळ्यांना. तर आता आहे ना आम्ही नाशिकला निघालो होतो. तर नाशिकला आम्हाला शालीमारला पण जायचं होतं. आणि वाटेतच आहे ना एक गाडीवाला आणला आणि त्यांनी ना आम्हाला आहे ना धक्का दिला गाडीला. सिग्नलवर गाडी उभी होती
तर मागून आहे ना गाडी आली आणि त्या गाडीने ना आरशाच ओढला, तर आरशाचे नुकसान झाली होती. तर इकडे चर्चा करत होते, तर चाललेलं होतं. तर त्यांनी खर्च दिला आमचा, पण मग कसं आहे कोणाला काही झालं नाही यातच खूप मोठे ते पण समजदार होते. पार्किंग केली आणि ना थोडीशी शॉपिंग करायची, तर चाललोय. संध्याताईंना खूप जास्त शॉपिंग करायची आहे आपल्याला. मला फक्त कितीसाठी बरं ठीक आहे, चला मग आता निघा. सगळे मस्त शॉपिंग करायला चालले. संध्याताई काय खाऊ घालणार आहे म्हणे? पाणीपुरी. काय नको अहो, ते नाशिकची पाणीपुरी एवढी फेमस नाही, जशी सिन्नरला भेटते ना चालेल चालेल, आपण पाणीपुरी खाऊ. काही पण खा, फक्त 10च्या आत खा. नाही नाही, 10 ते 15 रुपयाच्या आत, 50 रुपयाचं खा. नको, दाढ दुखती माझी, नको मग. हा पण छान आहे, तो पण छान आहे. जाय तर आवरे पटकन तुमचं गाऊन बघा. मला पण भरपूर खरेदी करायची होती, 2-3 टॉप घ्यायचे होते, कारण की कुठे पण फिरायला आता पावसाचं वातावरण आहे, तर मन होतंच फिरायला जायचं. तर म्हटलं चला 2-3 टॉप वगैरे घेऊन ठेवू, आणि टॉप वगैरे पण घेतले, गाऊन पण घ्यायचे होते, आणि अंशूसाठी पण थोडीशी खरेदी करायची होती. तर आम्ही ना भरपूर अशी खरेदी केली, पण वेळच नाही पुरला आम्हाला, कारण की कोणी पण असू त्या ठिकाणी खरेदी करायला गेलं कोणालाच वेळ पुरत नाही. तर मग घेतल्या आम्ही, भरपूर वस्तू घेतल्या, आणि त्यानंतर उशीर झाला होता, त्यामुळे संस्कृती हॉटेलला आलो. आणि आज आहे ना संध्याताई, अरुणाताई आणि सुवर्णाताई बिल भरणार होत्या हॉटेलचं. हो नक्की, हो. आज आम्ही तिघी बहिणी ना, तिघी बहिणी मिळून सर्वांना जेवण करणार आहे. हॉटेलला आमच्याकडून पार्टी भावाला हो. काय झालं अजून? एक दिवस परत हॉटेल येणार. गरम गरम मस्त सूप ऑर्डर केलेलं होतं, सूप आलं होतं, तर सगळ्यांनी मस्त सूप घेतलं. तर या हॉटेलच्या सूपची टेस्ट ना खूप छान आहे. तर खूप छान वाटतं सूप प्यायल्यानंतर, कारण की पावसाचं वातावरण, संध्याकाळच्या वेळेस थंड असतं ना, त्यामुळे सूप पिऊन आहे ना एकदम छान वाटतं. तर सगळेजणांनी मस्त सूप घेतलेलं होतं, मुलांनी पण घेतलेलं होतं, पण आहे ना शिवला थोडंसं तिखट लागत होतं, आणि अंशूने तर घेतलेलंच नव्हतं, कारण की अंशू दाल खिचडा खाणार होती. मी, आई आणि ताई इकडच्या साईडला बसलेलो होतो. तर सूपची टेस्ट छान होती. आता ऑर्डर पण आली होती, काजू खजाना सांगितलेले होते मिस्टरांनी. तर आमच्या फॅमिलीमध्ये ना सगळ्यांना काजू खजानाची भाजी खूप आवडती. या हॉटेलची ना स्पेशल भाजी म्हटलं तरी चालेल, तर छान लागते काजू खजानाची भाजी. मुलांना आहे ना दुपारपासून भूक लागलेली होती, त्यामुळे मुले पण पोटभर जेवली, कारण की दर्शनाला वेळ लागला, आणि त्यानंतर थोडंसं गाडीचं पण नाही झालं होतं. आणि अंशूने इकडे मस्त आत्तूला खिचडी भात देत होती, तर ती आत्तू जवळच बसलेली होती, तर तिच्या आत्तूला चाललं होतं वाढण्याचं काम, मस्त खिचडी भात. आणि ती हॉटेलला गेली की दुसरं काहीच खात नाही, फक्त खिचडी भातच खाते, तिला दुसरं काही आवडतच नाही. झालंय. अंशू कसं जेवण झालंय? इकडे इथे भाताच्या शेंगदाण्याला टेस्ट होती का? आणि अंशू फक्त हॉटेलला गेली का फक्त दाल खिचडा एवढंच खाती, बाकी काहीही खात नाही. तर आता जेवण वगैरे झाली आणि आता आम्ही निघालो होतो घरी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.